Good evening to everybody and welcome to online teaching course. विद्यार्थ्यांनो, ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून जे आपण या कोरोनाच्या काळामध्ये शिक्षण घेत आहोत त्यातलाच एक भाग म्हणून स्पोकन इंग्लिश, हाऊ टू इम्प्रूव्ह आवर इंग्लिश लँग्वेज हे आपण गुरुकुलच्या माध्यमातून शिकत असताना आज आपण लँग्वेज स्किल्स हा टॉपिक या ठिकाणी पाहणार आहोत. भाषेचे जे काही कौशल्य आहेत, देर आर 4 मेनली लँग्वेज स्किल्स इन इंग्लिश लँग्वेज. 4 महत्त्वाच्या स्किल्स आहेत, 4 महत्त्वाचे कौशल्य आहेत भाषेचे. ते म्हणजे लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग, ज्याला आपण इन अ नटशेल LSRW असं म्हणतो. तर हे कौशल्य प्राप्त होणं खूप गरजेचं आहे आणि जोपर्यंत आपल्याला हे कौशल्य प्राप्त होत नाही किंवा जोपर्यंत आपण हे कौशल्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत नाही तोपर्यंत आपल्याला भाषेवरती प्रभुत्व मिळवण्यासाठी वातावरण निर्मिती होऊ शकत नाही. If you want to master your skills, definitely you should do some efforts. What efforts you must do? कोणते एफर्ट्स केले पाहिजेत, काय प्रयत्न केले पाहिजेत, तर ते खूप महत्त्वाचं आहे. बिकॉज लर्निंग लँग्वेज और लर्निंग लँग्वेज स्किल्स इज अ कंटिन्युअस प्रोसेस. It is not limited or it is not bound to any limited period or any limited time. It is a continuous process. It is progressive for lifetime. As you learn, you must go on learning and learning. So these are the 4 skills. Each skill has its specific importance within it. प्रत्येक स्किलचं ते महत्त्व आहे आणि प्रत्येक स्किलच्या काही निकष या ठिकाणी आपल्याला सांगितले. पहिली जी आहे लिसनिंग स्किल, ज्याला आपण श्रवण कौशल्य असं म्हणतो. लिसनिंगमध्ये पहिल्यांदा इफ यू लिसन देन अँड देन यू कॅन स्पीक. तुम्ही पहिल्यांदा ऐकलं पाहिजे, म्हणून जास्तीत जास्त ऐका किंवा ऐकणं गरजेचं आहे. दर्जेदार जे तुम्ही ऐकतात ते दर्जेदार असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, यू मस्ट लिसन दी इंग्लिश न्यूज ऑन व्हेरियस चॅनल्स. वेगवेगळ्या चॅनलवरती ज्या इंग्रजीमधून ज्या बातम्या असतात किंवा जे काही न्यूज रिपोर्ट्स असतात ते तुम्ही ऐकलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही ऐकत नाही, ऐकून आपला एक IQ, आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असते आणि आपलं जे स्टोर ऑफ नॉलेज आहे किंवा व्होकॅबलरी आहे, ही व्होकॅबलरी आपली इन्क्रीज होत असते. आणि व्होकॅबलरी इन्क्रीज होण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त ऐकणं गरजेचं आहे. आणि मग ऐकण्यासाठी हे जे काही साधनं आहेत, मग ते लिसन, रेडिओज. आता रेडिओज थोडंसं आउटडेटेड झाल्यासारखी गोष्ट झालेली आहे. आज आपल्याकडे मोबाईल्स वगैरे आहेत. मोबाईलवर सुद्धा आकाशवाणी रेडिओज आपल्याला अवेलेबल आहे, ते पाहू शकतात. त्याच्यावरती अशा पद्धतीच्या न्यूज असतात. BBC असेल किंवा BBC लंडन असेल, आणि अतिशय चांगले कार्यक्रम या संदर्भाने आपल्याला ऐकायला मिळतात. न्यूज रिपोर्ट असतील, वेगवेगळे कार्यक्रम असतील, त्या लोकांचं बोलणं असेल, त्यांचे उच्चार करण्याची पद्धत असेल, अतिशय लक्षपूर्वक आपण ऐकलं पाहिजे. किंवा स्पीचेस गिवन बाय व्हॅरियस पीपल, व्हेरियस रिनाउंड फेमस अँड पॉप्युलर पीपल टू देअर फील्ड. त्या क्षेत्रातील, त्या संदर्भातील एक महत्त्वाचे जे व्यक्ती असतात त्यांचं इंग्रजी आपण ऐकलं गेलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, APJ अब्दुल कलाम, हू वॉज दी फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ आवर कंट्री, आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती अँड रिनाउंड सायंटिस्ट. ते जेव्हा आता हयात नाही आहेत, पण त्या अगोदर अनेक ठिकाणी जायचे आणि
भाषण द्यायचे, स्पीच डिलिव्हर करायचे. अँड ही यूज टू स्पीक इन इंग्लिश लँग्वेज. ते इंग्रजीमधून बोलण्यास नेहमी बोलायचे. तर त्यांचं जे बोलणं आहे त्यांचं आपण बोलणं ऐकलं पाहिजे, किंवा अशा अनेक व्यक्ती आहेत की ज्या व्यक्तींचं आपण बोलणं ऐकलं पाहिजे, त्या बोलण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याचे जे प्रोनाऊन्सिएशन्स आहेत, त्याचे उच्चार आहेत, ते उच्चार आपण लक्ष दिले पाहिजे. त्यानंतर इंटरनेट आहे. इंटरनेटवरती किंवा यूट्यूबवरती असे बरेच कार्यक्रम आहेत. देर आर सो मेनी प्रोग्राम्स अवेलेबल ऑन यूट्यूब. दीज प्रोग्राम्स आर व्हेरी हेल्पफुल, beneficial for improving our English language and increase and growth in our vocabulary and word storage, mental dictionary. याच्यामध्ये भर घालणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. असे वेगवेगळ्या स्वरूपाचे आपण जेवढं जास्तीत जास्त ऐकूयात तेवढं आपल्याला शिकायला मिळणार आहे, तेवढं आपल्याकडे ज्ञान साठणार आहे, ज्ञान स्टोरेज होणार आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त ऐकणं गरजेचं आहे. किंवा जे तुमचे टीचर्स आहेत, when teachers are going to teach you, when they are teaching, so that time you must listen very very carefully. तुम्ही खूप लक्ष देऊन त्या ठिकाणी ऐकलं पाहिजे. किंवा जे काही यूट्यूबचे व्हिडिओज आहेत जे तुम्हाला पाठवले जातात, दोज व्हिडिओज मेड इन स्कूल अँड दे आर सेंट ॲज अ लिंक थ्रूआउट दी मोबाईल अँड ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. दे आर रीच टू यू. सो दीज व्हिडिओज आर व्हेरी हेल्पफुल अँड यू मस्ट लिसन दीज व्हिडिओज. यू मस्ट लिसन व्हेरी व्हेरी केअरफुली अँड फाइंडिंग आउट डिफिकल्टीज, फाइंडिंग आउट एनी मिस्टेक्स इन यू अँड यू मस्ट इम्प्रूव्ह युअर सेल्फ. आणि तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये सुधारणा करत गेलं पाहिजे, किंवा ते गरजेचं आहे. आणि म्हणून लिसनिंग स्किल ही खूप महत्त्वाची स्किल आहे. आणि त्यानंतरची आहे ती स्पीकिंग. आता जसंच की मी तुम्हाला आता सांगितलं की जेवढं तुम्ही जास्त ऐकाल, जेवढी तुमचं श्रवण कौशल्य डेव्हलप होईल, तेवढं तुम्हाला बोलण्यासाठी उपयोगाचं आहे. आणि बोलण्यासाठी एक तुम्हाला आयडिया येईल. आता बोलणं हे आपण प्रश्न पडतो आपल्याला, हाऊ टू स्पीक ए इंग्लिश लँग्वेज. आपण कसं बोलायचं, कधी बोलायचं. ॲक्च्युली देर इज नो टाईम लिमिटेशन फॉर स्पीकिंग. तिथं काही आपली मर्यादा नाही. आपण केव्हाही भाषा बोलू शकतो, यूज करू शकतो. फक्त महत्त्वाचं आहे की बोलत असताना आपण ज्या व्यक्तींशी बोलतो आहे, कमीत कमी त्या व्यक्तींना आपण काय बोलतो आहे ते समजलं पाहिजे. तरच ते कम्युनिकेशन अतिशय चांगलं आणि सुरळीत होईल. आता तुमच्या गटातील म्हणजे विद्यार्थ्यांच्या गटातील जे काही तुमचे मित्र आहेत किंवा मैत्रिणी आहेत, त्यांच्यासोबत तुम्ही बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. किंवा बऱ्याचदा बोलण्याची प्रॅक्टिस जी आहे, यू शुड डू द प्रॅक्टिस स्टँडिंग बिफोर दी मिरर. आरशाच्या समोर उभा राहूनसुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तुमचे जे जेस्चर्स आहेत, तुमचे जे हावभाव आहेत, हे हावभाव तुमच्या लक्षात येणार आहेत. अँड हाऊ यू आर टॉकिंग. तुम्ही सपोज असं करा की आता समजा या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत कोणी नाही असं आपण गृहीत धरायचं, आणि समोर एखादी व्यक्ती उभा आहे असं गृहीत धरायचं, आणि बी कॉन्फिडंट अँड यू स्टार्ट विथ स्पीकिंग. मेक सिम्पल वर्ड्स, मेक सिम्पल सेंटेन्सेस. अगदी सुरुवातीला छोटे छोटे शब्द, छोटे छोटे वाक्य तयार करायचे. इट इज नॉट नेसेसरी टू मेक सच अ व्हेरी डिफिकल्ट वर्ड्स अँड व्हेरी फंटॅस्टिक अँड इफेक्टिव्ह वर्ड्स. असं काही अपेक्षित नाही की फार खूप अवघड शब्द, फार प्रभावीच बोललं पाहिजे. अगदी छोटे छोटे शब्द, छोटे छोटे वाक्य तयार करत देन यू विल बी एबल टू प्रिपेअर अ पॅरेग्राफ. एक पॅरेग्राफ 4 ओळी तयार करण्यासाठी मग तुम्ही लायबल होऊ शकता. आणि त्यानंतर मग हळूहळू पहिल्यांदा व्हॉट यू वॉन्ट टू स्पीक, जे काही तुम्हाला बोलायचं आहे, प्लीज कीप इन युअर माइंड. तुमच्या डोक्यामध्ये ते ठेवायचे. कन्स्ट्रक्ट दी आयडियाज इन युअर माइंड. तुमच्या डोक्यामध्ये त्या आयडियाची रचना करायची. अँड देन पास दीज आयडियाज, आणि त्या पुन्हा पास करायच्या. हे अतिशय महत्त्वाचं. अगदी छोटे छोटे शब्द. सो यू शुड रिमेंबर व्हॉट यू स्टडी. तुम्ही काय शिकलात ते तुम्हाला रिमेंबर करायचं, रिकलेक्ट करायचं, मेमोराईज करायचं, आणि मेमोराईज करून डिलिव्हर करायचं. सो दॅट इज
speaking skill. Then reading skill. There are two types of reading. Very basically, silent reading, loud reading. मोठ्याने वाचणे आणि सायलेंट रिडिंग या दोन्ही रिडिंगचा खूप आपल्याला फायदा होत असतो. लाऊड रिडिंगमुळे आपले उच्चार जे आहेत ते सुधारत असतात. आपल्या बोलण्यामध्ये एक प्रकारचा कॉन्फिडंट येतो आणि आपण दुसऱ्या व्यक्तींसोबत कसं बोलायचं हे कौशल्य आपल्याला प्राप्त होतं. सायलेंट रिडिंगमध्ये आपल्याला जे काही आपण वाचतो आहे त्याचा कंटेंट लक्षात येतो. यू गेट द मिनिंग थरावली, त्याची मिनिंग तुमच्या लक्षात येते. अँड यू रीड इट इन द कॉन्टेक्स्ट, आणि तुम्ही ते कॉन्टेक्स्टमध्ये वाचत असता. अँड यू अंडरस्टँड दॅट कंटेंट, आणि ते तुम्हाला अंडरस्टँडिंग होत असतं. आणि जेव्हा त्या आयडियाज अंडरस्टँडिंग होत असतात, सो यू रिकलेक्ट दीज आयडियाज इन युअर माइंड ट्रँक्युलिटी. तुम्ही त्या आयडियाज रिकलेक्ट करत असता. अँड सम न्यू आयडियाज कम इन युअर माइंड, बिकॉज व्हेन यू correlate the basic ideas to the new ideas, the combination of these two ideas. So this happen while reading. आणि वाचताना आपण हे अतिशय खूप महत्त्वाचं आहे. आणि वाचत असताना रेफरन्स मटेरियल असेल, न्यूजपेपर्स असतील, मॅगझिन्स असतील, वीकली असतील, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे सगळे काही मटेरियल आहे. हे आपण किंवा टेक्स्टबुक असेल किंवा पोएट्री असेल, आणि प्रत्येक बाबी वाचण्याच्या प्रत्येक फंक्शन वेगळा आहे. when you are reading a poem, if you are reading a poem loudly, तुम्ही जर लाऊडली एखादी कविता वाचत असाल तर the pronunciation, the tone pattern, the rhyming, the rhythm, these points are very important for that. The figure of speech, those are in the poem. So reading is very must in language skill. Then writing. आणि हे सगळं केल्यानंतर रायटिंग ही सुद्धा गोष्ट महत्त्वाची आहे. कारण पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला 10वीच्या असेल 12वीच्या असेल तुम्हाला लिहायला लागतं. लिहूनच आपल्याला ग्रेड मिळतो, मार्क्स मिळत असतात. मग लेटर रायटिंग असेल, हाऊ टू राईट अ लेटर, त्याचे काही स्ट्रक्चर ठरलेले आहेत. त्या स्ट्रक्चरनुसार इफ यू फॉलो दीज स्ट्रक्चर्स अँड इफ यू फॉलो दीज आयडियाज व्हाईल रायटिंग अ लेटर ऑर एनी पॅरेग्राफ, देन इन रायटिंग स्किल हाऊ टू ट्रान्सलेशन करायचं आहे, भाषांतर करायचं आहे, किंवा एखादं न्यूज रिपोर्ट लिहायचं आहे. हे सगळं लिहित असताना त्या प्रत्येकाचं स्ट्रक्चर ठरलेलं आहे. द स्ट्रक्चर ऑफ रायटिंग अ लेटर इज डिफरंट फ्रॉम द स्ट्रक्चर ऑफ रायटिंग अ न्यूज. द स्ट्रक्चर ऑफ रायटिंग ट्रान्सलेशन इज अ डिफरंट थिंग. ह्या सगळ्या बाबी ठरलेल्या आहेत की कसं लिहायचं, कोणत्या बाबी कुठं आले पाहिजे, वेर यू शूड हॅव टू राईट द ॲड्रेस, वेर इज सेंडर्स ॲड्रेस, वेर इज रिसिवर्स ॲड्रेस, what is the content, how much importance should be given to the grammar part. All these things are decided at one level. या सगळ्या गोष्टींना आपण महत्त्व दिलं पाहिजे आणि बारीक लक्ष देऊन सुरुवातीला छोटी छोटी वाक्य तयार करत आपल्याला मग पुन्हा पॅरेग्राफ तयार करणे आणि अशा पद्धतीने आपली जी काही रायटिंग आहे ती डेव्हलप होत जाते. जसं तुम्ही वाचता, जसं तुम्ही ऐकता, बोलता, तसंच दररोज आपल्याला एक सराव पाहिजे. यू मस्ट हॅव प्रॅक्टिस ऑफ रायटिंग. यू मस्ट राईट ॲटलिस्ट 1 पॅरेग्राफ पर डे. एक तरी पॅरेग्राफ दिवसातून तुम्ही लिहिला पाहिजे. मग सुरुवातीला तुम्ही बिफोर तुमच्या पुढं काहीतरी ठेवून, इफ यू आर कॉपिंग, तुम्ही जर कॉपी करत आहात ठीक आहे, सुरुवातीला काही बघून लिहा, पण हळूहळू त्याच बाबी किंवा त्या बेसवरती तुम्ही स्वतः तुमच्या आयडियाज वापरून तसे पॅरेग्राफ लिहिण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर अशा ह्या 4 स्किल्स आहेत, 4 स्किल्स, LSRW, लिसनिंग असेल, स्पीकिंग असेल, रीडिंग असेल, रायटिंग असेल. या स्किलला खूप महत्त्व आहे. मग त्यामध्ये तुम्ही डिक्शनरीचा वापर करणे, जेव्हा मटेरियल वाचत आहात त्यावेळेस जे काही शब्द आहेत जे आपल्याला समजत नाहीत त्या शब्दाला अंडरलाईन करणे, त्या शब्दांचे अर्थ समजून घेणे, त्याचबरोबर ते शब्द कॉन्टेक्स्टमध्ये कसे वापरायचे हा भाग समजून घेणे, या सगळ्या बाबी या संदर्भाने अतिशय महत्त्वाच्या आहेत. तर आपल्या या 4 स्किलचा अभ्यास आपण नेहमी केला पाहिजे, सराव केला पाहिजे. तर आपण त्या ठिकाणी आपली भाषा, आपली लँग्वेज इम्प्रूव्ह करू शकतो. धन्यवाद.